नुकतीच वि.स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मी वाचली. ही केवळ ययाती नावाच्या एका राजाची कथा नाही, तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चालणाऱ्या जन्म मृत्यू, सुख दुःख, शरीर आत्मा यांच्या संघर्षाची कथा आहे. या कादंबरीत प्राचीन ऋषींनी मानवी जीवनाचे एक अप्रतिम रूपक मांडले आहे. शरीर म्हणजे रथ, इंद्रिय म्हणजे घोडे, मन म्हणजे लगाम, बुद्धी म्हणजे सारथी आणि आत्मा म्हणजे रथी. इंद्रियांच्या मागे अंधपणे धावणारे जीवन भरकटू शकते. म्हणून मनावर बुद्धीचे आणि बुद्धीवर विवेकाचे नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. या कादंबरीत प्रेमाची सुंदर व्याख्या वाचायला मिळते. जे प्रेम आपल्याला स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकवते तेच खरे प्रेम. तसेच जीवनासाठी एक अमूल्य मंत्रही मिळाला. जगाने माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं, तसंच मी जगाशी वागावं. ययातीचा अंतिम संदेश माझ्या मनाला सर्वाधिक भावला की मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी हे येतच राहणार आहे. पण जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात माणुसकीची ज्योत तेवत आहे, तोपर्यंत मानवतेचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. ययाती आपल्याला भोग नाकारायला शिकवत नाही. ती शिकवते की भोगांमध्ये विवेक असावा. अतिशय जास्त संपत्ती कमवली तर त्या संपत्तीमध्ये माणुसकी असावी, प्रेमात निरपेक्षता असावी आणि जीवनात धर्म बुद्धीचा प्रकाश असावा. कारण सुखाचा पाठलाग करणारा माणूस थकतो, पण अर्थपूर्ण जीवन जगणारा माणूस हा समृद्ध होत चालत असतो. जीवनाचा सखोल अर्थ समजून घ्यायचा असेल तर ययाती ही कादंबरी जीवनामध्ये एकदा नक्की वाचा. धन्यवाद.